आणि या घडीची एक महत्त्वाची अपडेट, राज्य निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे। आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये। सातत्याने मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे विरोधकांनी दाद मागितलेली होती। निवडणूक आयुक्तांची निवडणूक अधिकाऱ्यांची भेट देखील घेतलेली होती। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्य निवडणूक आयोग नेमकं काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। मतदार यादीतल्या घोळासंदर्भात मनसे आणि महाविकास आघाडीनं संयुक्त मोर्चा देखील काढलेला होता आणि मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत याचे पुरावे देखील समोर ठेवलेले होते। याआधी जेव्हा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची आणि निवडणूक आयुक्तांची विरोधकांनी भेट घेतलेली होती तेव्हा देखील असे पुरावे समोर ठेवले गेलेले होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग आज नेमकं काय सांगणार, कोणत्या मुद्द्यांवरती बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता या पत्रकार परिषदेतून होईल। पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ शकतात। राज्य निवडणूक आयोग आज या निवडणुकांची घोषणा करू शकतं। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, आज कोणती घोषणा होऊ शकते? एकूण पाहायचं तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकांसंदर्भातल्या निवडणुका जाहीर होतील अशा प्रकारची शक्यता ही वर्तवण्यात आलेली होती आणि त्याच दृष्टीनं आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद असल्याचं सांगितलं जात आहे आणि एकूणच नगरपालिका आणि नगरपंचायतच्या ज्या एकूण निवडणुका आहेत त्याची घोषणा ही आज आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल। एकूण इथून आजपासून जर का पाहायचं तर साधारणपणे डिसेंबर महिन्यामध्ये ह्या संपूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत त्या जाहीर होताना आपल्याला दिसतील। अभिषेक, विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून जे आरोप केलेले आहेत मतदार याद्यांसंदर्भात त्यावर काही बोललं जाईल अशी शक्यता वाटतेय? नक्कीच आज या संदर्भात देखील एकूण पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न जे आहेत ते पत्रकारांकडनं देखील विचारले जातील आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं निवडणूक आयोग काय भूमिका घेईल हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूण मतचोरी संदर्भात किंवा मग दुबार मतदान जे आहे ते कुठंतरी होत आहे अशा प्रकारचा आरोप हे विरोधक लावताना दिसत आहेत आणि त्याच दृष्टिकोनातनं एकूण निवडणूक आयोगाकडनं काय भूमिका जाहीर केली जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच SIR संदर्भात देखील वारंवार भूमिका ही जाहीर केली जाते हे महाराष्ट्रामध्ये विरोधकांकडनं आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाकडनं या संदर्भातली काही भूमिका ही जाहीर केली जाते का हे बघणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, जर आज निवडणुकांची घोषणा झाली तर ढोबळमानाने अंदाज लावायचा झाला तर काय वेळापत्रक असू शकतं? साधारणपणे आज निवडणुका जाहीर झाल्यानंतर 45 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या निवडणुका पार पडताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे डिसेंबरमध्ये एकूण मतदान जे आहे ते होताना दिसेल। एकूणच उमेदवारांची घोषणा असेल, बाकी काही प्रक्रिया असतील, उमेदवारी अर्ज भरणं असेल, ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला साधारणपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये होताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर मध्य डिसेंबरपर्यंत निवडणुकीसंदर्भातलं मतदान जे आहे ते होताना दिसेल। पण दुसरीकडे विरोधकांची अशी मागणी आहे की जोपर्यंत मतदार याद्यांमधले घोळ दूर होत नाहीत, मतदार याद्या सदोष आहेत तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नयेत आणि यासाठी आज एक शिष्टमंडळ दिल्लीत सुद्धा गेले केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी। नक्कीच एकूणच शिवसेना उभाटाचे जे काही खासदार असतील, अरविंद सावंत असतील किंवा मग अनिल देसाई असतील, एकूण बा नांदगावकर असतील, अतुल लोंढे असतील, हे सगळे आज निवडणूक आयुक्तांची ही दिल्लीमध्ये भेट घेताना आपल्याला दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एकूणच निवडणूक आयुक्त त्यांना काय आश्वासन देतात हे बघणं देखील या संदर्भात महत्त्वाचं असणार आहे। मात्र जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडनं एक निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं निवडणूक आयोगाकडनं ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करताना दिसत आहे। अशा परिस्थितीमध्ये या संदर्भात लगेच निर्णय अपेक्षित आहे असं विरोधकांना वाटतं आणि त्यामुळेच या संदर्भातली निवडणूक आयोग काही भूमिका घेतोय का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्या दृष्टिकोनातनं राज्य निवडणूक आयोग
या संदर्भात काय बोलताय, काय भाष्य करताय हे बघणं देखील महत्वाचं असेल. आपण जर पाहिलं असेल अभिषेक, तर राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुदत मागितली होती की 15 ऑक्टोबरपर्यंत आम्हाला मतदार याद्यांमधले घोळ दूर करण्यासाठी वेळ द्या, पण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, उत्तर आलं नाही. एकीकडे निवडणूक आयोग वेळ मागतंय आणि दुसरीकडे आज निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. नेमकं काय आजच्या पत्रकार परिषदेमागचा उद्देश आहे? नक्कीच एकूणच नगरपंचायत असेल किंवा मग नगरपालिका असतील या संदर्भातली प्रक्रिया जी आहे ती आपल्याला आधी पण सुरू झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. एकूण या संदर्भात जर का पाहायचं तर जे काही कर्मचारी वर्ग असतील त्यांची देखील मागणी राज्य सरकारकडे निवडणूक अधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सगळी प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता. अभिषेक थोडासा थांबवते, सोबत रहा. अंबादास दानवे सध्या म्हणते आम्ही त्याचं सकारात्मक स्वागत करतो अशी शेलांच्या भूमिकेचं, त्यामुळे तेही म्हणतात तर मतदार यादी सुरळीत व्हावी. जर निवडणूक आयोगाने आज निवडणुका घोषित केल्या हो तर तुमची भूमिका काय असेल? मला असं वाटतं याच्याविषयी निश्चित सर्व नेतृत्व एकत्र बसून निर्णय घेईल, पण सदोष मतदार यादीवर निवडणुका लढणं किंवा घेणं दोन्ही गोष्ट चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंचा दौरा होणार, होणारच. आचारसंहितेच्या काळात कसा काय प्रॉब्लेम झाला? आचारसंहितेच्या काळात निवडणुका होणं गैर असल्याचं अंबादास दानवे म्हणालेले आहेत. राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होतीये. आपण पुन्हा एकदा जाऊयात. अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत. अभिषेक, एकूण विरोधकांकडनं आग्रही मागणी ही आपल्याला कुठेतरी होताना पाहायला मिळते आहे दुबार मतदानासंदर्भात. त्या दृष्टिकोनातनं नेमकं आता निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र ज्या प्रकारची प्रक्रिया ही निवडणूक आयोग सध्या राबवताना दिसत आहे त्या दृष्टीने जर का पाहायचं तर निवडणुकींच्या संदर्भातली घोषणा जी आहे ती आज आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल. आणि जर का तसं झालं तर नेमकं विरोधकांकडनं काय या संदर्भात भूमिका घेतली जाते हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. कारण की एकूणच आयोगाविरोधात आणि भाजप विरोधात वारंवार विरोधकांकडनं प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात येत आहेत आणि अशातच जर निवडणुका घेतल्या तर एकूण विरोधकांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे बघणं देखील महत्वाचं असेल. बरोबर आहे अभिषेक. त्याच्यासोबतच एकूण 28 याचिका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आव्हान दिलेल्या. मतदार यादी, सीमांकन, प्रभाग आरक्षण या सगळ्या संदर्भात या याचिकांमधून आव्हान दिलंय. आज या 28 याचिकांवरती एकत्रित सुनावणी होणार आहे मुंबई हायकोर्टात आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होतीये. एकूणच या संदर्भातली याचिका जी आहे ती मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा मग नागपूर खंडपीठ असेल, औरंगाबाद खंडपीठ असेल, इथं दोन्हीकडे आपल्याला तिन्हीकडे दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि ती सगळी एकत्रित वर्ग करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल. मात्र यात प्रामुख्यानं पाहायचं तर निवडणूक आयोगाला निर्देश हे सर्वोच्च न्यायालयाकडनं देण्यात आलेले आहेत. अशात मुंबई उच्च न्यायालयाकडनं या संदर्भात काही भूमिका घेतली जाते आहे का? दुबार मतदार असतील किंवा मग इतर जे मुद्दे विरोधकांकडनं उपस्थित केले जात आहेत त्या संदर्भातली एकूणच जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहेत त्या संदर्भात उच्च न्यायालय काय भूमिका घेतं हे आज ठरल्यानंतर नेमकी आयोग या संदर्भातली भूमिका ही आपल्याला स्पष्ट करताना पाहायला मिळेल. मात्र तोपर्यंत जर का पाहायचं तर निवडणूक आयोग ही जी प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाकडनं देण्यात आली आहे त्याच दृष्टीनं हे पुढे जाताना दिसतं आहे आणि त्याच प्रकारची प्रक्रिया देखील सध्याला निवडणूक आयोग ही करताना दिसतं आहे. आणि त्यामुळेच पहिल्या जसं आपण सांगितलं की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळणार होत्या आणि त्याच दृष्टिकोनातनं आजची पत्रकार परिषदेकडे सगळ्यांकडनं पाहिलं जात आहे. बरोबर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शक्यता हीच आहे की आजच्या पत्रकार परिषदे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होईल. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होतील. आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात सुद्धा आजच घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. अभिषेक, तुला विनंती, तू सोबत राहा. आपले प्रतिनिधी वेदांत नेब सुद्धा आपल्या सोबत आहेत. वेदांत, तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत?
ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे ही पत्रकार परिषद घेतील आणि ज्या प्रकारे अंदाज होता, कारण 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम करायचा आहे आणि त्यामुळे 31 जानेवारीच्या आत 3 टप्प्यामध्ये निवडणुका पूर्ण करायच्या आहेत, ज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत नगर परिषद या निवडणुका यांची घोषणा आज होईल आणि 21 दिवसामध्ये ही जी निवडणूक आहे ती पूर्ण करायची आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघितलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यकाळ असेल आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर मग 29 राज्यातील 29 महापालिकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे आज जी पत्रकार परिषद असणार, जी माहिती मिळते त्यामध्ये नगरपालिका निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे जसा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल तशी आचारसंहिता सुद्धा लागू होईल आणि त्यामुळे खरं तर अनेक जण वाट बघत होते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधी जाहीर केल्या जातात। त्याचा पहिला टप्पा आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाईल। आता आपण बघतोय विरोधक असं म्हणतात की हे जे दुबार मतदार किंवा मतदार यादी यातला घोटाळा जो समोर येतोय त्याचा सगळ्याचा विचार करावा आणि मतदार याद्या अद्ययावत कराव्यात। मात्र दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने जे ठरलेला कार्यक्रम आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची जी घोषणा आहे ती आज होणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार आपण बघतोय की आज दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। प्रज्ञा। अगदी वेदांत, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने आज हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, मात्र हे जे टप्पे आहेत ते कशा पद्धतीचे असतील? कारण साधारणपणे 3 टप्प्यामध्ये या एकूणच सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभरातल्या पार पडतील असं कळतंय। नक्कीच आपण बघितलं तर पहिल्या फेजमध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका होतील। साधारणपणे 21 दिवसामध्ये या नगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण केल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यानंतर मग जिल्हा परिषदांच्या निवडणुका म्हणजे तात्काळ जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुद्धा जाहीर केल्या जाऊ शकतात किंवा आजच त्या संदर्भातली माहिती ही राज्य निवडणूक आयोगाकडून दिली जाऊ शकते आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा जो कार्यक्रम असणार आहे तो जाहीर केला जाणार आहे। साधारणपणे आपण बघितलं तर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर केला जाऊ शकतो, कारण 31 जानेवारीपर्यंत 3ही टप्प्यातल्या निवडणुका कार्यक्रम पूर्ण करून निकाल जाहीर करायचा आहे, कारण तसे न्यायालयाचे आदेश आहेत आणि त्यामुळे राज्य निवडणूक आयोग त्या दृष्टीने प्रयत्न करते आणि पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आधी राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही पूर्णपणे तयार आहोत। मतदार याद्यांचा जो घोळ आहे त्या संदर्भात जरी विरोधक आवाज उठवत असले तरी राज्य निवडणूक आयोगाने आपलं काम पूर्ण केलेलं आहे आणि त्यामुळे तातडीने या निवडणुका घ्यायच्या आहेत, कारण आपण बघतोय नोव्हेंबर महिना सुरू आहे त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्यामध्ये 3 टप्प्यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्य निवडणूक आयोगाकडून पूर्ण केल्या जातील। अगदी वेदांत, तुम्ही जसं म्हणताय मतदार याद्यांमधले हे जे घोळ आहेत ते वारंवार या विरोधी पक्षांनी असतील किंवा मग काल ज्या पद्धतीने आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यांनी काही मतदारसंघ देखील दाखवलेले होते, तर हे सगळे घोळ एकीकडे असताना देखील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तशाच मतदार याद्यांवरती पार पडणार आहेत का? ज्या प्रकारे आपण बघितलं 1 जुलैला ज्या मतदार याद्या या जाहीर करण्यात आल्या आणि त्या निश्चित करण्यात आल्या, विधानसभा निवडणुकीच्या ज्या याद्या आहेत मतदार याद्या त्याच आम्ही वापरणार आहोत आणि 1 जुलैला त्या अंतिम झाल्या आहेत अशा प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने आधीच विरोधकांना सांगितलं। शिवाय 15 ऑक्टोबरपर्यंत अद्ययावत करण्यासाठी किंवा त्यात अपडेशन करण्यासाठी वेळ द्यावा अशा प्रकारचं पत्र हे राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलं होतं, मात्र त्यावर कुठलंही उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलं नाही। आज सुद्धा आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना आणि मनसे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या सगळ्या संदर्भात गेलेला आहे। मात्र 31 जानेवारीपर्यंत ज्या प्रकारे न्यायालयाचे आदेश आहेत त्यानुसार 31 जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला हा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे आणि त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी केलेली आहे आणि त्यामुळेच आज जसं अपेक्षित होतं की या आठवड्यातच पहिल्या टप्प्यातील निवडणुका जाहीर केल्या जातील आणि त्यानुसारच नगरपालिकांच्या निवडणुका आज जाहीर केल्या जातील। आपण बघतोय प्रत्येक पक्ष म्हणजे एकीकडे मतदार यादीतील घोटाळा जरी बाहेर काढत असले तरी प्रत्येक पक्ष नगरपालिका किंवा इतर जे स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्याची तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते, आढावा बैठका घेताना पाहायला मिळते। त्यामुळे आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता जारी होईल आणि त्यानंतरच आपण बघतो जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची तयारी सुद्धा पक्षांना करावी लागणार आहे आणि महापालिका निवडणुका ज्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे त्या 29 महापालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा 3ऱ्या टप्प्यामध्ये जाहीर केला जाणार आहे आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या 3ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा जो 3 टप्प्यामध्ये घेतल्या जात आहेत त्या पूर्ण केल्या जातील।
अगदी यामिनी. वेदांत, ज्या पद्धतीने याआधी आपण बघितलंय की याच आठवड्यामध्ये सत्याचा मोर्चा काढण्यात आला विरोधकांकडून, त्याआधी 2 वेळा चर्चा केली गेली राज्य निवडणूक आयोगामधले जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांसोबत, मात्र हा घोळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जो आयोग आहे तो या मतदार यादीमधल्या घोळाविषयी काही भाष्य करू शकतो का? नक्कीच या संदर्भात स्पष्टीकरण हे राज्य निवडणूक आयोगाकडून दिलं जाऊ शकतं. याआधी सुद्धा म्हणजे ऑन कॅमेरा जरी किंवा पत्रकार परिषद घेऊन जरी राज्य निवडणूक आयोगानं या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण दिलं नसलं तरी ऑफ रेकॉर्ड किंवा जे विरोधक होते त्यांना सुद्धा त्यांनी माहिती दिली की या मतदार याद्या अद्ययावत करणं किंवा डिलिशन करणं किंवा यामध्ये अपग्रेड करणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीने केलं जाणार आणि त्याचा सगळा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला असणार आहे. राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या घेण्याचा अधिकार क्षणांमध्ये तुमच्याकडे परत येते. सध्या आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. सपकाळ सर, आपण बघतोय की अगदी आज 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या